रायगड लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडत असताना महाडमधील खैरे गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे। गावाजवळील येत असलेल्या कंपनीचे विनापरवाना खोदकाम आणि ब्लास्टिंगचे काम सुरू आहे। त्यामुळे संपूर्ण खैरे गावाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्याचप्रमाणे या दोन्ही कंपन्यांना ग्रामस्थांचा विरोध असून त्याचे स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील कोणतीही दखल घेतली नाही। यामुळे संपूर्ण खैरे गावाने मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे। आता तरी शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी खैरे गावातील ग्रामस्थांनी केली आहे। नमस्कार, माझे नाव कल्पना सावंत, मी महिला मंडळाचे अध्यक्ष आहे। परंतु आम्ही इथे बसले म्हणजे त्याचं कारण आहे, आमच्या इथे या दोन कंपन्या केमिकल आहेत, सुदर्शन फार्मा। या दोन कंपन्या एवढ्या घातक आहेत की आम्ही आज 2-3 महिने त्या कंपनीसाठी आमदार, खासदार किंवा तहसीलदार असो, प्रांत असो, कलेक्टर असो, आम्ही सगळ्यांना लेटर देऊन आमची कुणीही दखल घेतली नाही। त्या कारणाने आम्ही हे मतदान आज करणार नाही। आमच्या मतदानाचा असा आम्ही हक्क आज आम्ही बजावणार नाही। बरोबर आम्ही महिला मंडळ आमचे जे सगळी लोक गावातली आज 500 लोक 350 लोक आम्ही आमदाराकडे गेले होते। आमची मीटिंग लावू असे तहसीलदार प्रांत येतील, मंदिरामध्ये मीटिंग घेऊ अशी आम्हाला तारीख पण 20 तारीख अशी डिक्लेअर केली होती डिसेंबरची ना। डिसेंबरची 20 तारीख आम्ही मंदिरामध्ये तुमच्या मीटिंग लावू, तुम्ही कुठेही येऊ नका, तुमचं हे काम बंद ठेवू आणि तुम्ही घरी जा बिंदास असं आम्हाला आश्वासन दिले होतं। म्हणजे आश्वासन नुसतं दिले म्हणजे आज आमचं जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि आता आम्ही असं हे केलं की आम्ही मतदान आज करणार नाही। आहे की आज आमच्या बाजूला हाकेच्या अंतरावर केमिकलचे 2 प्लॅन आलेले आहेत, तर ते आम्हाला नको आहे, ते जे हानिकारक आहे। आणि आमचं गाव हे दरडग्रस्त आहे, दरडग्रस्त गाव असताना सुद्धा हे मोठे मोठे प्लॅन त्यांनी केमिकलचे चालू केलेले आहेत, ते आम्हाला नको आहे। आणि मेन म्हणजे आमच्या मुलांनी भरपूर आमदार खासदारांकडे सगळ्यांकडे जाऊन लेटर दिलेले आहेत, प्रांतांकडे लेटर दिले आहेत, पण ते पाहिजे तसं उत्तर आमच्या मुलांना दिलेलं नाही आहे। त्यांनी आमच्या ग्रामस्थांचा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे आणि आमच्या महिला मंडळाचा सुद्धा पूर्ण त्यांना सपोर्ट आहे आमच्या मुलांसाठी ही कंपनी बंद करायची म्हणून। आमचं गाव पूर्ण अगदी त्यांना उठवत लावायचे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ते आम्ही उठवणारच ते। आणि दुसरं म्हणजे आता नाईक तहसीलदार येऊन घे, ते बोलले मतदान करा। आम्ही का करायचं मतदान? जर आयुष्यात जर तुम्ही खेळत असाल तर तुमच्या हे पुढाऱ्यांना आम्ही का निवडून द्यायचं? जर तुम्ही आमचा जर निर्णय व्यवस्थित देत नसाल या केमिकलबद्दल, हे प्लॅन बंद करण्याबद्दल, तोपर्यंत आमचा बहिष्कार कायमच राहणार आहे आणि आम्ही मतदान करणार नाही जोपर्यंत आम्हाला पाहिजे तसं उत्तर मिळत नाही तोपर्यंत। सकाराम लक्ष्मण पवार, खैरे गावचा रहिवासी असून आज आमचं गाव शासकीय प्रशासनाने दरडग्रस्त म्हणून घोषित केलेलं आहे। आम्हाला वारंवार त्यांनी नोटिसा बजावलेल्या आहेत। या नोटिसा बजावल्या असताना आज जे प्रशासनाने त्यांना 2 कंपन्या इथे आलेल्या आहेत त्यांना परमिशन दिलेलं आहे। दरडग्रस्त गाव असताना जे त्यांनी ड्रिलिंगचं किंवा ब्लास्टिंगचं जे परमिशन दिलेलं आहे ते द्यायला नाही पाहिजे। आता दरडग्रस्त असताना जर गाव उद्या काय पावसाच्या अभावी काय झालं तर ते तळीय ग्रामस्थांचं जसं झालं त्याप्रमाणे आमचं होऊ देणार आहेत का? मग नंतर ते हार तुरे वगैरे काय असे घेऊन येणार आहेत का आम्हाला हे करण्यासाठी? एवढंच मी प्रशासनाला सांगू इच्छितो की जर काय तुम्हाला ते नंतर द्यायचं असेल ते आम्हाला अगोदरच द्या, म्हणजे आमचं काय असेल ते इथं संपलं जाईल। गेले 4 महिने झाले असतील आतापर्यंत। 4 महिन्यापासून पत्रव्यवहार केला आहे कलेक्टर, प्रांत, तहसील, तलाठी, संबंधित जे प्रशासकीय अधिकारी आहेत सगळ्यांना आम्ही वारंवार लेखी दिलेत पत्र की सदरचं गाव दरडग्रस्त आहे आणि गावाच्या 50 फुटाच्या अंतरावर हे 2 इंडस्ट्रीज आणले तिथं। त्या इंडस्ट्रीजमुळे आतापर्यंत महिलांच्या ज्या गर्भधारणाच्या पिशवीचा प्रॉब्लेम आहेत, ब्लड कॅन्सर आहे, असे रोग होत आहेत। त्यामुळं आम्हाला ह्या दोन्ही इंडस्ट्री इथं नको आहेत। आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून त्या पत्राचं आम्हाला एकही उत्तर गेल्या 5-6 महिन्यापासून आम्हाला मिळालं नाही शासनाकडनं। शासन जातो आम्हाला उलटं पोलीस स्टेशनला जाऊन हे करतात, दमदाटीचे भाषा करतात, आम्ही तुम्हाला आत टाकू वगैरे अशा, आणि दबाव तंत्राचा वापर करून हे काम चालू आहे आतापर्यंत। आणि त्या दबाव तंत्राचा वापर करून शासन कुठलंच लक्ष देत नसल्यामुळं आम्ही ह्या मतदानाचा बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।